बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये उद्याच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। लोकशाही भवनामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 18 टेबल्सवर मतमोजणी होणार आहे। यावेळी 1200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घठारे यांनी। पाहूयात। राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होणार असून महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मतदारसंघ आहे तो अमरावती मतदारसंघ आणि या मतदारसंघाच्या मतमोजणी जो आहे सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होत आहे। या लोकशाही भवनामध्ये जी आहे त्या सकाळी 8 वाजतापासून अमरावती लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात होत आहे। साधारणतः 112 फेऱ्या या संपूर्ण मतमोजणीमध्ये होणार असून या ठिकाणी 1000 कर्मचारी अधिकारी जे आहेत ते आपला या ठिकाणी कर्तव्य बजावणार आहे। एकंदरीत बघितलं तर सर्वात आधी जे आहे जे कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरवर जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केलं आहे त्या मतदानाचे जे आहे ते 10 टेबलवर बॅलेटची मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर बघितलं तर ईश्वर चिठ्ठी काढून 6 व्हीव्हीपॅट सुद्धा मोजण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर अमरावती लोकसभेमध्ये 63.67 एवढं मतदान झालं आहे। त्यामध्ये 11,69,000 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अमर घठारे, साम टीव्ही, अमरावती।